लातूर जिल्ह्यातील 236 अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी प्रचंड मताधिक्याने निवडणूक जिंकली आहे। बाबासाहेब मोहनराव पाटील यांना एकूण 96,905 मते मिळाली असून त्यांचे विरोधी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे विनायकराव जाधव पाटील यांना एकूण 65,236 मते मिळाली, तर जनसुराज पक्षाचे गणेश नामदेव हाके यांना एकूण 62,447 मते मिळाली आहेत। तर अशा प्रकारे लातूर जिल्ह्यातील 236 अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी एकूण 31,669 मतांनी बाजी मारली असून त्यांच्या निवडणूक जिंकल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकूणच जल्लोष केला असून संपूर्ण अहमदपूर शहरामध्ये एका उत्सवाचे वातावरण निर्माण झालेले आहे। निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच आमदार बाबासाहेब मोहनराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, तर चला जाणून घेऊयात काय म्हणाले ते या प्रसंगी। 24च्या विधानसभेची मतमोजणी झाली। या मतमोजणीमध्ये प्रचंड मताने 31,800 मतांनी या ठिकाणी विजय घोषित केला। या घोषित्या मागलं कारण काय? आतापर्यंत अहमदपूरमध्ये दुसऱ्यांदा निवडून येत नाही अशा आपली भावना होती, पण मतदार बंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी हे तुम्ही जे भावना निर्माण केली होती ते फेल ठरली आणि या निवडणुकीमध्ये शेवटी विकासाच्याच मुद्द्यावर जनतेने निवडून दिलं। काही लोकांनी या निवडणुकीमध्ये जातीचा वापर करायचा प्रयत्न केला, पण त्याला बगल दिली आणि विकास हाच मुद्दा घेऊन या जनतेने बहादर मतदारांनी विकासाच्याच बाजूने कौल दिला। त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो।